गिल्ट वोट म्हणजे गिल्ट म्हणजे अपराध बोध आणि त्यातून केलेलं मतदान. 23 तारखेला महाराष्ट्र विधानसभांचे निकाल येत होते. मला वाटतं 4:30-5ची वेळ असेल. पूर्ण निकाल लागलेले नव्हते, पण तरी म्हणजे पण महाविकास आघाडीचा पूर्ण निकाल लागलेला होता आणि महायुतीचं सरकार येणार हे जवळजवळ क्लिअर झालेलं होतं. अशा वेळेला मी म्हणतो, माझा मित्र त्याचा फोन आला, मी त्याच्याशी बोलत असताना त्यांनी मला हा शब्द दिला. तो म्हणला, हे गिल्ट वोटिंग मला वाटतं. म्हणजे कशातनं जनतेला जो अपराध बोध होता, एका प्रकारे जनतेने ही घेतलेलं प्रायश्चित्त आहे. मित्रांनो, हा शब्द मला म्हणजे कमाल वाटली, की हे मला सुद्धा असंच काहीतरी वाटत होतं, पण त्या माझ्या मित्रांनी नेमकं त्या शब्दावरती बोट ठेवलं, त्या भावनेवरती बोट ठेवलं. पुढे याच थोडंसं याच दिशेने प्रवास केल्यानंतर मला असं वाटलं, की हा एक प्रकारचा राग सुद्धा होता. पण मग जर का हा राग असेल तर हा कोणाचा राग होता, हा कशा करता होता, याचं मी उत्तर 2 दिवस धुंडाळत होतो. आणि आज एक काहीतरी कोणाचं युट्यूबवरती एक व्हिडिओ ऐकत असताना मला मित्रांनो आज त्याचं उत्तर सापडलं. ते एक विश्लेषक असं म्हणले, की 500 वर्षानंतर राम मंदिर बांधणाऱ्या मोदींना आपल्याला मतदान करता आलं नाही, याचा तो कुठेतरी अपराध बोध होता का? म्हणजे असं हे त्यांनी अपराध बोध, त्यांचा शब्द नाही, माझा आहे. पण ते असं म्हणले, की 500 वर्षानंतर मंदिर मंदिर बांधणाऱ्या मोदींना आपल्याला मतदान करता आलेलं नाही. आता आपल्याला मतदान करता आलेलं नाही म्हणजे काय? हे मित्रांनो मला अतिशय इंटरेस्टिंग वाटलं. कारण हे मित्रांनो, की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला मतदान आपल्या मर्जीनुसार करण्याचा हक्क दिलेला आहे संविधानाने. आणि मतदानाची प्रोसेस ही तो सिक्रेट आहे. म्हणजे तुम्ही कोणाला मतदान केलं हे कळू शकत नाही, अनलेस तुम्हाला कोणी दटावून विचारलं. त्याच्यामुळे आपण मतदान करू शकलेलो नाही याचा जो मला अर्थ लागला, तो मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगेन. तेव्हा कुठेही जाऊ नका, बघत राहा निव्वळ राजकारण. नमस्कार, तुमचे परत एकदा स्वागत. हिंदी मित्रमध्ये मी अजय सुदामे, तुम्ही बघत आहात निव्वळ राजकारण. आज आता अशी बातमी आली की देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दिल्लीला गेले आहेत. आणि तिथे जो काय भाजपच्या हायकमांड बरोबर काथेकूट करून मुख्यमंत्री कोण होणार, बाकी महत्वाच्या मिनिस्ट्रीज कोणाला मिळणार वगैरे असं सगळं ते एक दिवसात मामला सलटवतील अशी आशा आहे. आता देवेंद्र फडणवीसांनी एवढं प्रचंड यश भाजपला मिळवून दिलं आहे, त्यामुळे ते मुख्यमंत्री व्हावे अशी अर्थात बऱ्याच लोकांची आणि खास करून भाजपच्या लोकांची तर अपेक्षा आहे. बघू, जे काय होईल ते चांगलंच होईल, एवढं नक्की. आता असं बघा, की भाजपचं जे मित्रांनो मॉडेल आहे, म्हणजे ते हे की हिंदुत्व प्लस इकॉनॉमिक ग्रोथ आहे ना, हे भाजपचं वेल एस्टॅब्लिश्ड मॉडेल आहे. म्हणून त्यांनी सतत ते कॅपिटलिझमलाही त्यांनी सपोर्ट केला आहे वगैरे वगैरे वगैरे. त्यांनी प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटला सपोर्ट केला आहे, एफडीआय आणली वगैरे. हे त्यांचं एस्टॅब्लिश्ड आहे की इकॉनॉमिक ग्रोथ झालीच पाहिजे आणि आपला देश हा मोठा आर्थिक महासत्ता झाला पाहिजे, आपल्या लोकांची भरभराट झाली पाहिजे, मॅक्सिमम लोकांची झाली पाहिजे. हे त्यांचं मॉडेल अगदी एस्टॅब्लिश्ड आहे आणि त्याबरोबर अर्थात हिंदुत्व, यात काही शंका नाही. पण जसं आज भाजपला स्थापन होऊन म्हणजे 1980 मध्ये ती स्थापन झाली, त्याच्या आधी जनसंघ होता. आता समजा आपण भाजपच धरली, त्याच्या आधी जायला द्यायची गरज नाही. तर या मागच्या 45 वर्षात भाजपने हिंदुत्व जे एक्सप्रेस करण्याचे जे कार्यक्रम होते ते वेगवेगळे आणले आणि ते पुष्कळ त्यांनी बदलायचा प्रयत्न केला. त्याच्याविषयी आज मी जास्त बोलणार नाही. पण मला वाटतं की त्यातला एक सगळ्यात मोठा कार्यक्रम म्हणजे अर्थात राम मंदिर होतं. तो कधीच हटला नाही, तो त्यांच्या अजेंडावर सतत होता आणि तो शेवटी त्यांनी एक दिवशी करून दाखवला. मी त्याचा उल्लेख व्हिडिओच्या सुरुवातीला केला. त्याबरोबर जे इकॉनॉमिक प्रोग्रेसचं जे मॉडेल होतं ते भाजपनी सतत चेंज करत ठेवलं. म्हणजे आता जर का समाजातला एक खूप मोठा घटक, म्हणजे असं मानलं की एक 20-22% लोक आजही दारिद्र्य रेषेच्या खाली राहतात, तर त्यांच्याकरता काही ना काही करत राहायला पाहिजे. ही अंत्योदय नावाचा जो एक भाजपचा प्रोग्राम आहे, कॉन्सेप्ट आहे, त्यातनं तर ते सतत त्यांना ती जाणीव असतेच की आपल्याला समाजातल्या सगळ्यात गरीब घटकाकरता काही ना काही करायचं. ते त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमातून ते करत राहिले. पण त्याचं सगळ्यात लेटेस्ट स्वरूप म्हणजे टार्गेटेड गरीब लोकांकडे जायचं, गरीब लोकांपर्यंत पोहोचायचं. हे म्हणजे अर्थात डीबीटी जे मोदींनी केलं, एनआरईजीचे फंड पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये दिले, शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधी दिला वगैरे वगैरे वगैरे, बरेच प्रमाण आहे. पण त्यातला लेटेस्ट कार्यक्रम म्हणजे अर्थात लाडकी बहीण. आणि त्याचा जबरदस्त असर झालेला आहे हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. त्याच्यामुळे हिंदुत्व प्लस लाडकी बहीण असं या महाराष्ट्रातल्या इलेक्शनचं थोडक्यात वर्णन करायचं तर करता येईल. पण मला वाटतं मित्रांनो, ते इट इज नॉट इनफ. ते पूर्ण होणार नाही, ते वर्णन अपूर्ण होईल. कारण मला जे एक तो
दोन तीन गोष्टी दिसल्या ते थोड्याशा वेगळ्या आहे. मी ही गॅरंटी तुम्हाला देतो की हा जो मी मुद्दा बोलणार आहे हा तुम्हाला कोणीही बोललेलं नाही, कोणीही विश्लेषक याच्याविषयी बोललेलं नाही. हा काहीतरी वेगळं मी आज तुम्हाला मुद्दा सांगणार आहे. त्याचं बॅकग्राऊंड सेटिंग असं की हाच प्रकार मित्रांनो अमेरिकेतल्या आत्ताच्या जे ट्रम्प निवडून आले 15-20 दिवसापूर्वी त्याच्यात सुद्धा हाच प्रकार झाला. म्हणजे काय, असं बघा की 2016 मध्ये हिलरी क्लिंटन, बिल क्लिंटन यांच्या पत्नी हिलरी क्लिंटन विरुद्ध डोनाल्ड ट्रम्प अशी कॉन्टेस्ट झाली, अशी इलेक्शन झाली. त्याच्यात डोनाल्ड ट्रम्प जिंकले. पण ती अतिशय नॅरो विक्ट्री होती, म्हणजे फार प्रचंड विक्ट्री नव्हती कम्पेअर्ड टू 2024. त्यानंतर 2020 मध्ये डेमोक्रॅट पार्टीनी जो बायडन यांना उभं केलं. आणि मित्रांनो त्याचं माहितीये कारण काय होतं, जो बायडन ला का आणण्यात आलं, कारण ते सुद्धा डोनाल्ड ट्रम्प प्रमाणेच व्हाईट ख्रिश्चन पुरुष होते. व्हाईट ख्रिश्चन मॅन, गोरा ख्रिस्ताव पुरुष, हे त्यांचं वर्णन जो बायडन सुद्धा फिट होतं. आणि त्यांचा लगेच डेमोक्रेटिक पार्टीला त्याचा फायदा झाला, जो बायडन जिंकले. बाकी त्याला खूप कारण असतील पण हे एक महत्वाचं कारण आहे. आणि डेटा काही खोटं बोलत नाही. आता 2024 मध्ये परत काय झालं बघा, जो बायडन 4 वर्ष जवळजवळ त्यांच्या देशाचे अमेरिकेचे प्रेसिडेंट होते. पण जो बायडन यांची तब्येत अतिशय खराब होती, म्हणजे त्यांना कधी कधी बोलता येत नसे, त्यांना बोललेलं ऐकू येत नसे किंवा बोललेलं कळत नसे, त्यांना दिशा दिसत नव्हती वगैरे, चालताना त्रास होतो, इतकी ते हळूहळू त्यांची तब्येत खराब होती. आणि हे जो बायडन आता डोनाल्ड ट्रम्प यांचा सामना करू शकणार नाही, हे एक शहाणपणे 6 महिन्या आधी झालेल्या डिबेटमध्ये अगदी क्लिअर झालं. डोनाल्ड ट्रम्पनी त्यांची धुळधाण उडवली, त्यांचा भयंकर चारोखाने त्यांना चित केलं एका डिबेटमध्ये. त्यानंतर मग काय करण्यात आलं मित्रांनो, की कमला हॅरिस, जी एक म्हणजे भारतातनं गेलेली स्त्री आहे, असं म्हणतात की ती तिचे पूर्वज ब्राह्मण होते, गोपालकृष्णन काहीतरी आडनाव होतं तिचं, साऊथ मधली होती ती. तर ही जी कमला हॅरिस आहे, ही एक इमिग्रंट स्त्री आहे. तिला डेमोक्रेटिक पार्टीनी मागच्या दरवाजाने फ्रॉड्युलंट पद्धतीने तिला कॅन्डिडेट म्हणून अनाउन्स केलं. आता फ्रॉड्युलंट का म्हणतो मी, कारण अमेरिकेत अशी पद्धत आहे की तुम्हाला तुमच्या इंटरनल इलेक्शन जिंकावे लागतात. म्हणजे जसं तुम्ही नॅशनल इलेक्शन जिंकते, तुम्हाला उभं राहायचं असतं, किंवा आपल्या इथे आता मुख्यमंत्र्यांच्या निवडणुका झाल्या असेंब्लीच्या, तशा तिथे इंटरनल इलेक्शन होतं, त्याला ते प्रायमरीज म्हणतात. ते प्रायमरीज म्हणून जो जिंकत 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 येतो त्याला पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून डिक्लेअर करण्यात येतं. आणि त्यानंतर मग तुम्ही प्रेसिडेंटशिप करता, लढता. पण इथे तसं झालं नाही. इथे काय झालं की जो बायडन हे एकदम घोषित करण्यात आले की हे काही ही इज नॉट फिट टू फाईट इलेक्शन, आणि कमला हॅरिस यांना मागच्या दरवाजाने पुढे करण्यात आलं. आणि मग त्यांचा भयंकर दारुण पराभव झाला. ऐतिहासिक त्यांचा पराभव डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आहे. भूतन भविष्यातही त्यांना मतं मिळालेली आहेत. आता याचं मित्रांनो माझं विश्लेषण हे की अमेरिकेत जी जी एक इमिग्रेशन लॉबी आहे, जी बेसिकली आपल्या इथल्या काँग्रेस सारखीच, जी सीएचा विरोध करते, म्हणजे बाहेरून इलिगल इमिग्रेशन झालं नाही पाहिजे, हा जो मोदींनी कायदा आणला, किंवा जे भारतात येऊ शकतील ते एका प्रोसेसने आले पाहिजे असा जो कायदा आहे, त्याचा विरोध जसा काँग्रेस करते किंवा बाकी डावे पक्ष करतात, तसंच अमेरिकेत सुद्धा एक इमिग्रेशन लॉबी आहे जी इलिगली मेक्सिकन लोकांना, मुसलमानांना आणि हिस्पॅनिक्सना अमेरिकेत घुसवण्याची त्यांची इच्छा आहे. आणि तिथले जे गोरे ओरिजिनल, म्हणजे गोरे ओरिजिनल आहेत की नाही वादाचा मुद्दा आहे, पण आता तिथे जे गोरे जे प्रस्थापित आहेत त्यांना हे नको आहे. पण जर का तुम्हाला इमिग्रंट्सची मतं पाहिजे असतील, जर का तुम्हाला स्त्रियांची मतं पाहिजे असतील, तर कमला हॅरिसला उभं करायला पाहिजे असं त्या लॉबीला वाटलं. म्हणून त्यांनी मागच्या दरवाजाने कमला हॅरिसला उभं केलं. आणि त्यांनी काय झालं, परत एका व्हाईट ख्रिश्चन मॅन, गोरा ख्रिश्चन पुरुष यांनी त्या स्त्रीचा दारुण पराभव केला. तर मित्रांनो ती लॉबी एवढी स्ट्रॉंग आहे की आजपर्यंत स्त्री अमेरिकेची अध्यक्ष झालेली नाही हे माहीत असूनही त्यांनी एका स्त्रीला उभं केलं. का? बिकॉज दे वॉन्ट टू मेक अ पॉइंट. सेम आपल्या इथे राहुल गांधी जी राजनीती चालणार नाही ती माहीत आहे तरी ती करतात. का? कारण त्यांना ती जी लॉबी आहे ती त्यांना कंट्रोल करते. ते सतत हिंदूंना शिव्या देतात, बरोबर. त्यांच्या बरोबर अखिलेश यादव सुद्धा शिव्या देतात, आणि अजूनही बाकी पक्षांचे नेते सुद्धा देतात. जसं की स्टॅलिन यांचा पुत्र उदयनिधी यांनी म्हटलं होतं की सनातन आम्ही इरॅडिकेट करून टाकू, समूह नष्ट करून टाकू.
अशा पद्धतीचं आपल्या विरुद्ध हिंदू मतदान करू शकतात हे माहीत असूनही ही जी मायनॉरिटी लॉबी आहे, ही जी इमिग्रेशन लॉबी आहे, इमिग्रेशन म्हणजे इलिगल इमिग्रेशन करून माणसं भारतात आणण्याची ही जी लॉबी आहे, ही जी मुसलमानांना खुश करणारी लॉबी आहे, ही सतत हिंदूंना शिव्या देत असते आणि अँटी हिंदू राजकारण करत असते. आणि मला वाटतं तेच अमेरिकेत त्याचाच तो प्रभाव होता. आता हे अमेरिकेचं उदाहरण इथे आणण्याचं कारण हे मित्रांनो, की मला असं वाटतं की ते आता महाराष्ट्रात सुद्धा झालेलं आहे. म्हणजे हरियाणात ते झालंच होतं, पण महाराष्ट्रात सुद्धा झालंय. आता मी असं का म्हणतो हे बघा. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की लोकांना गिल्ट वोटिंग झालेलं आहे, म्हणजे अपराध बोधाच्या भावनेतनं लोकांनी मतदान केलं. आणि त्याचं कारण, त्याची बरीच कारणं असू शकतील, पण जे एक प्रमुख कारण जे विश्लेषकांच्या मी तोंडून ऐकलं ते हे, की 500 वर्षानंतर राम मंदिर बांधणाऱ्या मोदींना आपल्याला मतदान करता येत नाही. आता मतदान करता येत नाही म्हणजे काय मित्रांनो, कारण मतदान तर ही सिक्रेट प्रोसेस आहे आणि प्रत्येकाला हक्क आहे. तर मला हे असं वाटलं की मतदान करता येत नाही म्हणजे हे जे इंटरेस्ट ग्रुप आहेत, हे जे छोटे छोटे प्रेशर ग्रुप आहेत, याच्यामध्ये अर्थात मायनॉरिटी आहेत, अर्थात काही जुने मराठी नेता असतील, मी मराठ्यांविषयी बोलत नाही बरं, पण मराठी नेता या निवडणुकांमध्ये, मागच्या निवडणुकांमध्ये, त्याच्या आधी सुद्धा भाजपला मराठ्यांनी सगळ्यात जास्त मतदान केलेलं आहे, बरोबर. त्याच्यामुळे तो प्रश्नच नाही. पण मी उदाहरण देताना हे म्हणतो की काही मायनॉरिटीचे लीडर असतील, जसं नोमानी सारखे किंवा अजून काही दाढीवाले, जे आपल्या अनुयायांना सांगतात की भाजपला मतदान करायचं नाही. मोदींनी ट्रिपल तलाकचा कायदा आणून, ट्रिपल तलाक विरुद्ध कायदा आणून बायकांचं, स्त्रियांकरता चांगलं काम केलं. असं असलं तरी सुद्धा तुम्ही मोदींना मतदान करायचं नाही, भाजपला मतदान करायचं नाही, असं त्या समाजातले काही जे तिथले जे लोकल जे नेते असतात किंवा घरातला एक मोठा पुरुष असतो, तो स्त्रियांवरती प्रेशर टाकतो का, असा मी त्याचा अर्थ काढला. आणि तो अर्थात 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काही हिंदू ग्रुप्सनी सुद्धा केलं. त्यामुळे भाजपचं मत जवळजवळ 1% कमी झालं. तर हे जे हिंदू नेते आहेत, जे मुसलमानांसारखेच आहेत आणि जे आपल्या स्त्रियांना मत, जे हक्क देत नाहीत, त्यांनी हे केलं का, असा मला हा पडलेला प्रश्न आहे. म्हणजे जे ते विश्लेषक हे म्हणले की आपलं मतदान करता येत नाही, त्याचा आम्ही काढलेला. आणि त्या ज्या स्त्रिया होत्या, त्या या 1500 रुपयामुळे त्यांनी ते बंधन तोडलं, असा मी काढलेला अर्थ आहे. याच्यात परत कधीतरी बोलता येईल, पण याचा आज मला पहिला लागलेला हा अर्थ. आता पुढे चालवतो जो मुद्दा मी जो मांडत होतो तो हा, की हे जे लॉबीचं जे राजकारण आहे आणि हा जो सिनिसिझम आहे, म्हणजे अतिशय ज्याला काय म्हणतात की क्रौर्यानी किंवा निष्ठुरतेने केलेली जे क्रिटिसिझम असतं, त्याला मित्रांनो सिनिसिझम असा शब्द आहे. सिनिसिझम म्हणजे काय, की सगळ्या तुम्ही बंधनं तोडून सगळ्या लिमिटच्या पलीकडे जाऊन तुम्ही क्रिटिसाइज करायचं. तुम्हाला काहीच पॉझिटिव्ह दिसत नाही. 1500 रुपये दिले तर म्हणायचं की राज्याचं बजेट खराब होईल, आणि हे असताना तुम्ही 3000 रुपये अनाऊन्स करायचे. म्हणजे तुम्ही आता 3 दिवसापूर्वी म्हणत होतात की 1500 रुपये स्त्रियांना दिल्याने बजेट खतम होईल, राज्यावरती प्रेशर येईल, पण तुम्ही 3000 रुपये announce करा. याला हे मित्रांनो सिनिसिझम म्हणतात. तुम्हाला काहीच चांगलं दिसत नाही. मोदींनी एवढे प्रचंड, मोदी म्हणजे गडकरीजींनी म्हणा किंवा भाजपनी म्हणा, पण गडकरीजींना सगळ्यात मोठा त्यात त्यांना श्रेय, यांनी एवढे प्रचंड रस्ते बांधले, आजपर्यंत न बघितलेलं इन्फ्रास्ट्रक्चर दिलं, तर ते त्याचे जे बोटं घालायचे, आपल्या शुद्ध मराठीत सांगायचं तर मित्रांनो याला सिनिसिझम म्हणतात. अजून एक असंच माझे मित्र आहेत, ते म्हणले, म्हणजे आता हे हारल्यानंतर ते शरद पवारांचे आणि उद्धव ठाकरेंचे फॅन आहेत. तर हे जेव्हा निवडणुकांचे निकाल आले तेव्हा ते भयंकर, त्याला काय म्हणतात, तिलमिला गायले. मग त्यांनी काही वादावादी सुरू झाली, तर ते म्हणले की मोदींचे 15 लाख कधी येणार, म्हणजे सगळे एक 4-5 वादामध्ये त्यांचा पराभव झाला. त्यानंतर ते म्हणले तर ते जाऊ दे, मोदींचे 15 लाख कधी येणार. आता मित्रांनो, हा इतके वेळा सांगून झालाय, पण हे परत सांगणं भाग आहे. कारण हे असे लोक जोपर्यंत आहे, सिनिक जोपर्यंत आहे, ज्यांना कशात काही चांगलं दिसतच नाही, चांगलं आहे ते वाईट दिसतं, ते त्यांच्याकरता हे सांगणं भाग आहे की मोदींनी तुम्हाला 15 लाख दिन असं म्हणलेलं नव्हतं. मोदी असं म्हणले होते की विदेशात जेवढा ब्लॅक मनी या लोकांनी इतक्या वर्षात बाहेर नेऊन ठेवलेला आहे, तो जर का आपण आणू शकलो तर तुमच्या सगळ्यांच्या अकाउंटमध्ये 15-15 लाख रुपये जमा होतील, असं हे पूर्ण वाक्य आहे. आता याच्यामध्ये मोदींनी लोकांना लुभावलं नाही का, नक्कीच लुभावलं, राजकारणी आहेतच. तुम्ही पण केलं इतके वर्ष, मोदींनी केलं. पण त्याच्यामध्ये मोठा फरक आहे. मोदी काय म्हणले होते की मी विदेशातनं पैसे आणू शकलो तर, ते पैसे आणू शकलेले नाही, हे क्लिअर आहे, नंबर 1.
नंबर दोन, लोकांना आपल्या अकाउंटमध्ये 15 लाख येतील, सामान्य माणसाला 15 लाख येतील असं खरंच वाटलं नव्हतं. पण हा जो माझा मित्र आहे की जो कमीत कमी 5 करोड रुपयाचा त्याच्या नावाने ॲसेट आहे, म्हणजे एक दोन फ्लॅट आहेत, दुकानं आहेत, वगैरे वगैरे वगैरे, तू चांगल्या ठिकाणी नोकरी करायचा, मोठी गाडी चालवतो, असा हा मित्र आहे. हा जेव्हा मनुष्य असं म्हणतो की मोदींचे 15 लाख कधी येतील, त्याला ते 15 लाख नको आहेत. त्याला माहिती आहे हे 15 लाख येणारी नाही आहे. पण काहीतरी टीका करायची म्हणून हा काढलेला मुद्दा आहे. याला मित्रांनो सिनिसिझम म्हणतात. एक याची अजून मी 4-5 उदाहरणं देईन. हा जो मनुष्य मी तुम्हाला आता दाखवतोय मित्रांनो, हा अयोध्येमधनं निवडून आला 2024च्या लोकसभा निवडणूक. याला अखिलेश यादव अयोध्येचा राजा म्हणतो. मित्रांनो, म्हणजे या माणसाला काय असेल त्याचं, त्याने जिंकावं, त्याचं अस्तित्व मला काही प्रॉब्लेम नाही. पण मित्रांनो, अयोध्येचा राजा हे सिनिसिझम आहे, निष्ठुरता आहे, ही त्याला काय म्हणतात एक्स्ट्रीम नेणं आहे कुठली गोष्ट. अयोध्येहून निवडून आला म्हणून अयोध्येचा राजा. मित्रांनो, आमच्या मनात अयोध्येच्या राजाची काय काय कल्पना आहे, अयोध्येचा राजा आमचा कसा आहे. हं? आणि हा अयोध्येचा राजा. मित्रांनो, हे सिनिसिझम आहे. आणि मला वाटतं की जनतेला याचा राग, म्हणजे 500 वर्षानंतर मंदिर बांधलेल्या मोदींना मतदान करू शकलेलं नाही, त्याचं कुठे ना कुठे अपराध बोध होताच. आणि त्या मोदींना हे वाटेल तसं असं क्रिटिसिझम करतात आणि या साऱ्या माणसाला अयोध्येचा राजा म्हणतात. त्याच्यानंतर राहुल गांधी लोकसभेत त्यांनी जे वर्तन केलं, जे ज्या पद्धतीने ते हिंदूंचा अपमान करत होते, ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे या या राम भक्तांना मी हरामखोर म्हणीन असं म्हटले होते, अशा ज्या प्रकारचा सगळा प्रकार होता, त्यांनी मित्रांनो हा हिंदूंच्या मनामध्ये राग एकवटला आणि तो त्यांनी या विधानसभा निवडणुकांमध्ये सगळा बाहेर काढला. अ, असं बघा की हा तिथे कोकणामध्ये हा शिवाजी महाराजांचा पुतळा होता, हा पडला. आणि तो जो कॉन्ट्रॅक्टर होता, हे जे सरकारी ऑफिसर असतील, त्यांना देवेंद्र फडणवीसांनी नक्की शिक्षा करावी. मी म्हणतो 14 वर्ष जेलमध्ये टाकावं, काही शंका नाही. निकृष्ट दर्जाचं ते काम आहे. पण हे जे निकृष्ट दर्जाचं काम आहे, याला काय म्हणून प्रोजेक्ट करण्यात आलं? हा महाराजांचा अपमान केला. आणि कोणी केलं? देवेंद्र फडणवीसांनी केला आणि एका ब्राह्मणाने केलं. हे मित्रांनो त्याचं असं तयार केलं, याला सिनिसिझम म्हणतात. झालं काय? निकृष्ट दर्जाचं काम असल्याने जसा कधी रस्त्यात खड्डे तयार होतात, कधी अजून काही होतं, तसं महाराजांचा पुतळा पडला आहे जो निकृष्ट दर्जाचं काम आहे. त्यात देवेंद्र फडणवीसांचा किंवा भाजपचा या किंवा महायुती सरकारचा महाराजांचा अपमान करावा हा हेतू नव्हता. पण त्याला काय प्रोजेक्ट करण्यात आलं? हे महाराजांचा अपमान करा आणि ब्राह्मण ब्राह्मण महाराजांचा अपमान. याच्यामुळे मित्रांनो लोकांच्या मनामध्ये ही रिॲक्शन आलेली आहे आणि त्याचं तुम्ही त्या मतदानात त्याचा असर पाहिला. अजून एक एंटायटलमेंट ज्याला असं म्हणतात, की म्हणजे राहुल गांधींना मी प्राईम मिनिस्टरच्या पोटी जन्माला आलो मी प्राईम मिनिस्टर झालं पाहिजे हे जे वाटतं, किंवा सुप्रिया सुळेंना वाटतं की मी शरद पवारांच्या पोटी जन्माला आले म्हणजे मी आता चीफ मिनिस्टर व्हायलाच पाहिजे, याला एंटायटलमेंट म्हणतात. तसंच मराठा समाज हा राष्ट्रवादीला किंवा काँग्रेसलाच मतदान करेल, हे मित्रांनो एंटायटलमेंट. याचा सुद्धा मराठा समाजाला भाग, की तुम्ही आम्हाला काय टेकन फॉर ग्रँटेड काय आहे? आणि लोकसभेमध्ये एवढं चांगलं यश मिळाल्यानंतर तुम्ही पुढे काय केलं? तुम्ही काही पॉझिटिव्ह कार्यक्रम तुमच्याकडे होता का ऑफर करायला? तुम्ही फक्त टीका करत राहिला, एक्स्ट्रीम टीका, ज्याचं काही लॉजिक नाही. म्हणजे हेट्रेड ज्याला म्हणता येईल ना, म्हणजे अक्षरशः घृणास्पद अशी वाटावी अशी टीका, फक्त तुम्ही टीका करत राहिला. मित्रांनो, मला वाटतं ही त्याची कुठेतरी रिॲक्शन आहे. तसं बघा की कसबा पेठेमध्ये ब्राह्मण लोक भाजपला मतदान करतात, तो किती म्हणजे 3.5% गुलामी. हं? तर किती तो किती तो आकडा आहे, छोटासा आकडा आहे. आणि त्याला तुम्ही जिहादशी कम्पेअर करता. शरद पवारांनी ब्राह्मण जे मतदान करतात त्याला त्यांनी जिहादशी मित्रांनो त्याची तुलना केली. याला हे किती किती वाईट प्रकारचं हे क्रिटिसिझम आहे, याला काय म्हणायचं? कनिफ नाथाचं मंदिर आहे नगरच्या जवळ मित्रांनो, ती जागा सुद्धा वक्फ बोर्डाने आतमध्ये घेण्याचा प्रयत्न केला. याला या गोष्टींना कधीही राष्ट्रवादीनी, काँग्रेसनी, उद्धव ठाकरेंनी विरोध केला नाही. जनतेला हे दिसतं. या गिल्ट वोटिंग मागचं एक शेवटचं कारण हे दिसतं मित्रांनो मला, की जसं काँग्रेसनी राजकारणाचं एनजीओकरण केलंय, म्हणजे एनजीओ यांच्याकरता लढतात. काँग्रेसला तिथे दिल्लीमध्ये नॉर्थमध्ये लढतात, आता महाराष्ट्रातही तेच झालंय. हे मी तुम्हाला काही दाखवतो. हे एनजीओ चालवणारे लोक आहेत. आता यातले हे एक जे सत्पुरुष आहेत,
त्यांचं मित्रांनो असं सांगतात की 10 करोड रुपयाचा बंगला आहे पुण्यामध्ये, आणि हे काय करतात, गरिबांचं राजकारण करतात. हे गृहस्थ ब्राह्मण पोरांची नावं घेऊन त्यांना टार्गेट करतात. म्हणजे गृहस्थ हे म्हणतात की ही ब्राह्मण पोरं जी ऑनलाईन कॅम्पेन करत आहेत, जी ऑनलाईन भाजप करता लढत आहेत, ही मराठा विरोधी आहेत, म्हणून तुम्ही यांना टार्गेट करा. तर अशा प्रकारचं हे म्हणजे राष्ट्रवादीने सुद्धा, काँग्रेसने सुद्धा आणि उद्धव ठाकरेंनी सुद्धा जे आपलं कॅम्पेनिंग होतं हे एनजीओ वाल्या लोकांच्या हातात आहे. आणि हा त्याचा असर आहे, हा त्याचा त्याचा सुद्धा राग आहे. आणि या एनजीओ वाल्यांनी काय केलं मित्रांनो, प्रत्येक निकालाचं ईव्हीएम करण केलं. याची काही उदाहरणं मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल काय म्हणायचं की पैसा जिंकला. आता ईव्हीएमचं नाव घेतलं तर लोक आता हसतात, कारण झारखंडमध्ये जिंकलात तुम्ही, इथे नाही जिंकलात, मग ईव्हीएम कसं म्हणणार. तुम्ही काही ठिकाणी जिंकता, काही ठिकाणी ईव्हीएम कसं काय, असं कसं काय होतं. त्यामुळे आता ईव्हीएम म्हणायची सोय राहिली नाही, त्यामुळे लोक असतात, त्यामुळे त्यांनी बंद केलं. पण त्यांनी ईव्हीएमीकरण केलं. म्हणजे काय केलं की इथे म्हणायचं पैसा जिंकला, 1500 रुपयाने तुम्ही लोक विकत घेतले. म्हणजे यातनं सुद्धा हे मित्रांनो शिकायला तयार नाही, हे सतत लोकांचा अपमान करतात. आणि हा त्याचा सगळा असर आहे, त्याचं हे गिल्ट वोटिंग आहे, त्याचं हे अँगर वोटिंग आहे, हा आलेला राग आहे लोकांना. आणि त्याच्यामुळे आज हे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उबाठा मिळून मित्रांनो 50 जागा मला वाटतं त्यांना मिळू शकलेल्या नाही. इतकी त्यांची खतरनाक अवस्था झालेली आहे. आणि आज उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना डिसिसिव्हली एकनाथ शिंदे घेऊन गेलेले आहेत. आणि आता बारामतीची फाईट सुद्धा संपलेली आहे. आणि अजित पवार हे नवीन पवार आहेत. आज इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय श्रीराम.